मित्रांनो, तुम्हाला जर एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये जर तुम्हाला फ्लॉवरची लागवड करायची असेल, तर अशावेळी कोणत्या व्हरायटीची निवड करणं गरजेचं आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे, त्यासोबतच त्याचा एका फुलाचं वजन किती असणार आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एकंदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, एकंदर एप्रिल आणि मे महिन्याचं ऊन म्हटलं की या अशा उन्हामध्ये जर तुम्हाला फ्लॉवरची लागवड करायची असेल, त्यासोबतच त्या व्हरायटीचं जबरदस्त उत्पादन क्षमता, त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तापमान असणार आहे 30, 35, 34, 35 डिग्रीपर्यंत जे तापमान जात असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कोणती व्हरायटीची निवड करावी. एकंदर मित्रांनो, ती व्हरायटी म्हणजे फक्त आणि फक्त CFL 1522. मित्रांनो, सिजिंटा कंपनीची CFL 1522 ही जी फ्लॉवरची जी व्हरायटी आहे ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. त्यासोबतच मित्रांनो जबरदस्त उत्पादन क्षमतेबरोबरच जे आपलं तापमान असणार आहे 34-35 डिग्री तापमान, या तापमानामध्ये देखील तग धरून ठेवणारी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्हरायटी ही मानली जात असते. मित्रांनो, जर तुम्हाला फ्लॉवर लागवड करायची असेल तर तुम्ही या व्हरायटीकडे 100% जाऊ शकतात. या व्यतिरिक्त दुसरी व्हरायटी कोणती लागवड करू नका. मित्रांनो, उन्हाळ्यात फ्लॉवरची लागवड करत असताना CFL 1522 या व्हरायटीची तुम्ही निवड करणं गरजेचं आहे. एकंदर मित्रांनो, ही व्हरायटी लागवड करत असताना इनलाईन बेडवर लागवड करा. 4 फुटाचा बेड घ्या. त्यासोबतच मित्रांनो 4 फुटाच्या बेडवर 2 इनलाईनच्या नळ्या जर घेतल्या तर व्यवस्थितपणे पूर्ण गादा देखील भिजतो. त्यासोबतच पाणी देखील व्यवस्थितपणे आपल्याला या फ्लॉवरला द्यायला भेटत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, फ्लड पाण्यापेक्षा जी इनलाईन पद्धतीने आपण ही व्हरायटी लागवड करत असतो याच्यामध्ये उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ देखील आपल्याला बघायला मिळत असते. एकंदर मित्रांनो, या व्हरायटीची साधारणतः लागवड झाल्यापासून 55 ते 60 दिवसामध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते. म्हणजे साधारणतः 55, 60, 65 दिवसापर्यंत तुम्ही ही व्हरायटी काढणीसाठी येऊ शकते. त्यासोबतच मित्रांनो, या व्हरायटीचं एकंदर आपण उत्पादन क्षमतेचा जर विचार केला तर प्रति एकरामध्ये 12 ते 15 टनापर्यंत आपण या व्हरायटीचं उत्पादन हे 100% घेऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये जर एका गड्ड्याचं किंवा एका फुलाचं वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः अर्धा किलोग्रॅमपासून तर जास्तीत जास्त 850 ग्रॅमपर्यंत आपल्याला एका फुलाचं वजन CFL 1522 या व्हरायटीचं बघायला मिळत असतं. एकंदर मित्रांनो, ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. तापमान चांगल्या प्रकारे सहन करते. त्यामुळे मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर फ्लॉवर लागवड करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही CFL 1522 या व्हरायटीची निवड करू शकतात. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.